नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज बघा आपण पौष्टिक अशी डाळ खिचडी करणार आहोत आणि पावसाळ्यामध्ये बघा गरम गरम डाळ खिचडी खायला एकदम भारी लागते आणि तुम्ही बघू शकता ही डाळ खिचडी किती मस्त तयार झालेली आहे. गरम गरम डाळ खिचडीवरती तुपाची धार आणि त्याच्यासोबत लोणचं पापड खायला एकदम छान लागतं. आणि आता बघा डाळ खिचडी बनवायला घेऊया आणि डाळ खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर आता बघा इथं 1 वाटीभर आपण मुगाची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी मसुरीची डाळ घ्यायची आहे. पाव वाटी तूर डाळ घ्यायची आहे. इथे बघा आपण 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. तर आता आपलं घरातलंच कोलम तांदूळ आहे बघा, 1 वाटीभर कोलम तांदूळ आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला तांदूळ आणि डाळ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. इथे बघा डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर एक 10 मिनिट हे डाळ तांदूळ छान असं मी भिजायला ठेवणार आहे पाणी ओतून. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर आता बघा गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तेल गरम झालं की बघा त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान कढली की बघा जिरे घातलेले आहेत. सोबत 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहे. 5 ते 6 मिरे आणि 5 ते 6 लवंग, सोबतच कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत. सर्व मसाले फ्राय झाले की त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा छान असा बारीक चिरून घातलेला आहे बघा. कांदा छान परतून घेऊया गुलाबी रंगावरती. आणि आता बघा एक 3 ते 4 हिरवी मिरची छान अशी बारीक कट करून घातलेली आहे. हिरवी मिरची कांदा छान असा फ्राय होत आला की त्याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो छान असा बारीक चिरून घालायचा. मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आणि आता सर्व मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे. तर आता बघा इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि कांदा टोमॅटो मसाला छान असा फ्राय करून घेतले. तर आता यामध्ये आपल्याला लाल तिखट, हळद आणि मीठ घालायचं आहे. तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर आता आपण लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हळद घातलेलं आहे बघा. छान असं मसाल्यामध्ये परतून घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला फोडणीचा कलर किती मस्त आलेला आहे. लाल तिखट घातल्याने छान अशी चव पण येते. जास्त मसाल्याचा आपण इथं वापर केलेला नाही बघा, फक्त लाल तिखट घातलेलं आहे. मसाला आपला छान असा फ्राय झालेला आहे बघा. आता बघा डाळ तांदूळ धुवून घेतलेले आपल्याला या फोडणीमध्ये घालायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व डाळ तांदूळ आपण फोडणीमध्ये घातलेली आहे. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता. इतक्याच प्रमाणात आपण मसाले घातलेले आहेत बघा. सर्व डाळ तांदूळ आपण फोडणीमध्ये मिक्स केलेला आहे. आणि आता 1 चमचाभर आपल्याला इथे तुम्ही बघू शकता गरम मसाला घातलेला आहे बघा. आणि डाळ खिचडीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा. आणि आता बघा इथं गरम पाणी मी करून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये ओतलेलं आहे. गरम पाणी घातल्याने डाळ तांदूळ लवकर पण शिजतं आणि चवीला पण लागतं. आणि तुम्ही बघू शकता सर्व पाणी आपण मिक्स केलेलं आहे कुकरमध्ये. आणि आता झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. फोडणीमध्ये पण आपण मीठ घातलं होतं, वरून थोडंसं पण मी मीठ घातलेलं आहे. सगळं फिरवून घेऊया आणि याच्या कुकरला छान अशा 4 शिट्ट्या काढून घेऊया. तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यामध्ये भात शिजतो त्यानुसार तुम्ही शिट्टी घेऊ शकता. तर आता झाकण लावून घेऊ आणि 4 शिट्ट्या काढून घेऊया. तर इथे बघा कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि गॅस खाली उतरवलेला आहे. आणि आता झाकण काढून बघूया. आणि इथे बघा मस्त अशी झटपट आपण कुकरमध्ये छान अशी डाळ खिचडी बनवलेली आहे. तुम्हाला मी चमच्याने काढून दाखवते. हे बघा मस्त छान अशी आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीची डाळ खिचडी नको असेल, थोडीशी पातळ हवी असेल, तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालून थोडंसं गॅसवरती ठेवून अजून थोडंसं 2 ते 3 मिनिट उकळी काढून घेऊ शकता. तर आता आपण ही डाळ खिचडी बघा ताटामध्ये काढून घेऊया. आणि मी इथं डाळ खिचडीला वरून फोडणी दिलेली नाही, तडका दिलेला नाही. तर तुम्हाला हवा असेल तर वरून तुम्ही डाळ खिचडीला तुपाचा तडका द्या. कढईमध्ये तूप घाला थोडंसं, त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या,
सुकलेल्या 2 मिरच्या घालायच्या, थोडंसं लाल तिखट घालायचं, जिरं मोहरी घालून छान असा तडका द्यायचा आणि सर्व करायचं. तर इथे बघा साध्या आणि सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीने मी माझ्या आवडीची बघा दाल खिचडी बनवलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. धन्यवाद.